माझ्याकडे 18 पोलीस स्टेशन आहेत. मालेगाव शहरातले 8 पोलीस स्टेशन, मालेगाव ग्रामीणचे 4 पोलीस स्टेशन, ज्याच्यामध्ये तालुका, नांदगावचे, वडनेर, खापोर्डी आणि जायकवाडी 4 पोलीस स्टेशन येतात. आणि मनमाड डिव्हिजनचे 6 पोलीस स्टेशन, ज्याच्यामध्ये मनमाड, चांदवड, वडनेर, येवला तालुका, येवला शहर, नांदगाव, 6 पोलीस स्टेशन येतात. इकडे ओके 6-18 पोलीस म्हणजे आपल्याकडे मीटिंग आपण खास लावलेली आहे की मालेगाव तालुक्याचे आहे जे शैक्षणिक संस्था खेडा, सटाणा, वडनेर, खापोर्डी कुठल्याही पद्धतीचं पान, सिगरेट, तंबाखू ठीक आहे सगळ्यांना कोर्टाची कारवाई होते. तर ह्या जे पदार्थ तुम्ही विकायला नाही पाहिजे. काही केसामध्ये मला असं लक्षात आलं की पानटापऱ्यावरती मग काहीतरी गांजाच्या छोट्या छोट्या पुड्या आणि ते पिंडे काहीतरी म्हणतात माहिती तुम्हाला, पिंडे नशाचा पदार्थ असतो तो खाऊन मग ते लोकांना विकलं जातं, भांग विकली जाते, चिलम विकला जातो, गांजा प्यायचा, अशा बऱ्याचशा गोष्टी पानटापऱ्यावर विकलं जातं. मालेगाव वाले मराठी समाजात आहे ना, हाँ पानटापरी व्यवसाय कुछ चीजें बेची जाती है, गुटखा, चिलम, भांग, वो पिंडा बोलते हैं, मुझे पता नहीं आप लोग उसको क्या बोलते हो, तो वो चीजें उसमें से बेची जाती है. सिगरेट, तंबाखू बेची जाती है. तर काही गोष्टी कायद्याने आपल्याला प्रतिबंध केलेला नाहीये, बरोबर आहे. मी असं म्हणणार नाही त्या गोष्टी कायद्याने तुम्हाला अलाउड केलं, असा कोणता कायदा नाही की तुम्ही सिगरेट विका किंवा असा कुठला कायदा नाही की तुम्ही तंबाखू विका. परंतु काही गोष्टी कायद्याने प्रतिबंध केलेल्या असतात आणि त्या ज्या प्रतिबंधित गोष्टी आहेत त्या मला तुमच्याकडून विकता कामा नये. म्हणजे जेवण झाल्यानंतर आपण पान खाण्याचा जो आनंद घेतो किंवा बडीशेप खायचा आनंद घेतो ते सोडून पानटापऱ्यावाले नेमकं काय पॉझिटिव्ह कंट्रीब्युशन करतात इकॉनॉमी मध्ये, हा थोडासा विचार करायचा भाग आहे. आता गुटख्याचं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे जे भेसळयुक्त पदार्थ आहेत त्याच्या विरुद्ध पुणे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, FTE आणि तुकाराम मुंडे साहेब त्यांचे सध्याचे हेड आहेत, तर त्यांनी हे सगळं अन्न पदार्थ किंवा याच्यामध्ये जे काही भेसळ होते त्याच्या विरोधात त्यांनी कारवाईचं मोठं सत्र चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे गुटखा विक्री ते सगळे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पासून, ट्रान्सपोर्टेशन पासून, जे स्टॉक करतात त्याचा, जे विकतात आणि त्याच्यामुळे लोकांना हानी पोहोचते, त्या सगळ्या लोकांविरुद्ध आता गुन्हा दाखल करणे आणि टोकाचा गुन्हा म्हणजे डायरेक्ट मोका दाखल करणे, ज्याच्यामध्ये 5-10 वर्ष बेल भेटत नाही. तुम्ही कोणत्याही कोर्टात जा, कुठलाही वकील लावा, किती पैसे देऊ नका, तर याच्यामध्ये आता कारवाई होणार आहे. तर मालेगावामध्ये आता मी इथे DYSP पण होतो, मालेगावात पण टापऱ्यावरती सर्रास गुटखा विकला जातो. हे काय फार म्हणजे याच्यासाठी काय मोठे इन्व्हेस्टिगेशन करायची गरज आहे किंवा तुमच्या घरात येऊन काहीतरी फ्रिस्किंग करायची गरज आहे, फ्रिस्किंग करायची गरज आहे किंवा तुमच्या काहीतरी मोबाईलचे मोठे लोकेशन घ्यायची गरज आहे, अशी काही गरज नाही. तुमची 2 फूट बाय 2 फूट काय 5 फूट बाय 5 फुटाची जी टपरी आहे त्याच्यात आपण थोडंसं व्यवस्थित 5 मिनिटं बघितलं तर सगळं सापडतो कोणाकडे काय आहे, बरोबर आहे. आणि गुटखा विक्री करणाऱ्या विरुद्ध कोणतं कलम लागतं माहिती तुम्हाला, कोणतं कलम लागतं, 328, बरोबर आहे. त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आम्हाला कुठल्याच कोर्टाला कारण द्यायची गरज नाही की तुम्हाला आम्ही का अटक करत आहोत. मग तिला 1000 रुपयाचा गुटखा असू द्या, नाही तर 500 रुपयाचा असू द्या, नाही तर 2000 रुपयाचा असू द्या, नाही तर 2 लाखाचा असू द्या, मग त्याच्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसानही होईल, तुमची समाजात बदनामी पण होईल, जेलमध्ये पण जाल, सुटायला सुद्धा भरपूर उपद्रव करावे लागतात, पैसे भरावे लागतात, तेव्हा कुठेतरी तुम्ही जाऊन सुटाल. आणि माझा जो अंदाज आहे, अनुभव नाही मला, माझा अंदाज आहे की ज्यांच्या कोणाच्या टपऱ्या लागलेल्या आहेत ते मला नाही वाटत की स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी त्या टपऱ्या लागलेल्या असतात. अशी कुठले पानवाले आहे तिथे ज्याची स्वतःची जागा आहे, तिची स्वतःची तिथे टपरी आहे, असं हात वर करायला परत आता मी तुम्हाला संधी देतो. म्हणजे मला सांगायचं की याच्यातून तुमच्या टपऱ्या कशा अवैध जागेवरती लागलेल्या आहेत, त्याला अतिक्रमण होतो आपण मराठी भाषेमध्ये. अशा लोकांनी मला हात वर करून दाखवा की तुमची स्वतःची जागा आहे आणि तिथे त्यांनी स्वतःची टपरी उभा केली. टपरी स्वतःची असेल तुम्ही कुठून तरी 2 बाय 5 बाय 5 ची टपरी बनवली असेल, जागा तुमची स्वतःची, अशा
हे दोघं 5-7 जण सोडून नव्याने मला करायचे असेल याचा अर्थ काय की ना जागा तुमची, तिथं तुम्ही गुटखे विकणार, तिथं तुम्ही गांजा विकणार, तिथे चिलम बिलम विकत बसणार, म्हणजे तुमच्याकडे लिगली विकायला काहीच नाहीये. फक्त त्या 4 कंपन्यांचे 4 सुगंधित सुपाऱ्या आणि बडीशोप आणि पान. याच्यामुळे एक सार्वजनिक आरोग्य खराब होतं. तुम्ही कोणाचे दात बघा, ते गुटखे खाऊन दात कसे झाले असेल, काही वेळ अभ्यास करायची गरज नाही, फक्त त्याचे दात बघा सगळे लाल लाल झालेले. पण ते सरकारी कचऱ्या बघा सगळे कोपरे कापडे थुकून ठेवलेले. बरोबर आहे. स्कूल कॉलेजमध्ये पोरांना हल्ली तंबाखूचे गुटख्याचे व्यसन चालू झाले. आधी ते बडीशोप खातात, मग सुपारी खातात, मग काय ते रोज खातात आणि हळूहळू असं सुगंधित सुपाऱ्या खाऊन नंतर ते मोठे मोठे RND वगैरे तुमचे मोठे मोठे जे ब्रँड असतील ते खायला चालू करतात. आजची मीटिंग तुम्हाला एवढ्यासाठीच बोलवली होती की तुमच्या गुटख्याच्या कारवाया चालू होणार आहेत आणि त्या काय फक्त सप्लायरवरती चालू नाही होणार, तर त्या टपऱ्यावरती पहिले आम्ही चालू करणार आणि ज्या टपरीमध्ये आम्हाला गुटखा दिसेल ती टपरी आम्ही रीतसर क्रेन लावून उचलून आणणार. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आज जा आणि तुम्ही गुटखा मला विकून दाखवा. आणि गुटख्या व्यतिरिक्त तर कुठली गोष्ट जी कायद्याने पण बाधित म्हणजे बंधन तिच्यावरती ठेवलेली. जसं मी तुम्हाला या नशाच्या गोष्टी आधी 5-10-15 गोष्टी सांगितल्या, त्या जर गोष्टी तुम्ही विकताना मला सापडलात तर तुमच्यावरती रीतसर कारवाई पण होणार आणि तुम्ही 1000 रुपयाच्या गुटख्या पायी तुम्ही किमान 15 दिवस आतमध्ये जाणार आणि तुम्हाला बेल आउट करून घ्यायसाठी किमान 15 ते 20 हजार रुपये घालावे लागेल.